त्यांनी तुमच्यावरती वैयक्तिक आरोप केला. 1993 साली तुमच्या पत्नीने जाळून घेण्याचा प्रयत्न केला की जाळण्याची नार्को टेस्ट करा असं ते म्हणतात. वैयक्तिकरित्या होय, माझी तयारी आहे. उद्याही माझी तयारी आहे. आणि जर त्यातनं सिद्ध झालं नाही तर तुम्हाला काय सजा द्यायची ते पण सांगा. माझी तयारी आहे बिलकुल. त्यावेळेला माझी पत्नी 2 स्टोव्ह होते. स्टोव्हवरती जेवण बनवत होती खेळला. स्टोव्हचा खालची जे साडी असते त्या साडीला आग लागली पहिल्यांदा आणि मग फडका उडाला आणि त्यावेळेला मी वाचवलं माझ्या पत्नीला. हे हात अजून आहे साक्षीदार. हे जळलेलं माझ्या हात आहेत. माझ्या पत्नीला मी वाचवले. 6 महिने माझी पत्नी जसलोकमध्ये होती. 6 महिने मी ऍडमिट होतो तिथे. मी थांबलो होतो बाजूच्या कॉटमध्ये गुम घेऊन. तू आम्हाला काय सांगतोस रे? हे धंदे आमचे नाहीत. आणि आम्ही आज देखील संसार जीवाभावाने करतोय दोघे जण. तर अशा पद्धतीनं तू बस ना, याच्यावरती मी दावा टाकेन. याच्यावरती मी पहिल्यांदा कोर्ट न्यायालयात जाईन. याच्यावरती मी 12 दावा टाकेन. 100% टाकेन. आता बोला. तुमच्यावरती आरोप केले योगेश दादांवरती आरोप केले की आईच्या नावाने बार चालवणारे बाग नव्हता. हे खोटी अफवा देऊन आमची मारहाणी करण्याचा प्रयत्न आहे. ऑर्केस्ट्रा होता. ऑर्केस्ट्राचं परमिशन होतं आणि ज्या सेटिंग चालूच होता त्याच्याकडे अग्रीमेंट होती. ते अग्रीमेंट आम्ही दिले. आणि हे जेव्हा आमच्या लक्षात आलं एखादी मुलगी विक्षिप्त हवा करत होती, एवढं कळल्यानंतर आम्ही ते हॉटेल देखील बंद केलंय. आम्ही इज्जत घेऊन बसलोय. तुमच्यासारखे कोणाच्या बाबतीमध्ये स्मशानामध्ये बक्का कावाची आम्हाला गरज नाहीये. आणि असाल तर सांगा. तर हे जे तुम्ही माझ्या पत्नीच्या बाबतीत आज काढलंय ना, मला दुःख झालंय, वेदना झाल्यात. आणि मी न्यायालयात गेल्याशिवाय राहणार नाही. तुला दाखवीन मी आता. मी बोललो त्याच्यावरती. आपण आता बोललो वाटतं. मी बोललो त्याच्यावरती की त्यांनी न्यायालयामध्ये जावं, त्याचं स्वागत. पण त्याच्या आधी मी आता या बाबीची चौकशी लावीन. एक बाळासाहेबांच्या बाबतीत एखादा विषय न्यायालयामध्ये जावा हे मला देखील पटत नव्हतं कालपर्यंत. हे माझ्या मनाला उचणार नाही. पण जर का तुम्ही अशा पद्धतीनं मला खोटं ठेवत असाल, त्या डॉक्टरांना खोटं ठेवत असाल, तर मला देखील न्यायालयामध्ये जायला लागेलच. नव्हे त्याच्या आधी मला चौकशी करायला लागेल. मी सीबीआय चौकशी मागेन या सगळ्या घटनेची. आणि उद्धव साहेबांना पुढं सांगायला. तर मी होतो कुठल्या बाकड्यावर झोपत होतो. तुला आता कावीळ झाले. तुला दिसत कसं आहे बाबा? तुला दिसणार नाही आता. बोला.